हॅलो फ्रेंड्स, आज जे मी ज्यूस बनवणार आहे ते काकडीचं आणि आवळा. त्याच्यामध्ये आपण अद्रक, हळदीचे तुकडे म्हणजे आंबे हळद आणि काकडी मी स्वच्छ सगळं धुवून बारीक कापून घेतलं आहे. ते आपल्याला सगळं मिक्सरमध्ये वाटायचं आहे, नंतर ते ज्यूस बनवायचं आहे. हे ज्यूस जी काकडी आहे ते आपल्या शरीरासाठी थंडावा देते, कारण आता गरमी खूप चालू आहे. त्यामुळे काकडीचा आज मी ज्यूस बनवलं आणि ते प्यायले. त्याच्यामध्ये आवळाही आपण घातला एक, आणि अद्रकचं तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी घालू शकता, हळदीचा तुकडा आणि अद्रक. पण मी थोडं मला तिखट हवं होतं म्हणून मी हे केलं. आणि हळद, आंबे हळद जी तुम्हाला मी कालही व्हिडिओमध्ये सांगितलं होते की ते इन्क्लूड करा. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे कॅन्सर किंवा काय अशी कुठल्या गोष्टी हळदीमुळे काही होऊ शकत नाही. आणि आपल्या ब्लडसाठी, शरीरासाठी खूप चांगलं आहे हे ज्यूस. सो आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेऊया. मिक्सरला वाटल्यानंतर 2 चिमूटभर मीठ घालायचं. तुम्हाला जर काळं मिरी पाहिजे असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता. आणि मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे, अर्धा ग्लास. आणि पुन्हा एकदा आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आता ते वाटून घेऊन नंतर ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फ्रेंड्स, माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तुमची आज गरज आहे खूप. त्यामुळे प्लीज मला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि हे ज्यूस आता रेडी आहे आपलं. आणि ह्या ज्यूसचे फायदे म्हणजे आपलं वेट लूज पण होतं आणि शरीरासाठी आपला थंडावा पण देतं. आता गरमी आहे त्यामुळे. हे माझं आजचं ज्यूस आहे. सो प्लीज सांगा कसं झालं आहे कमेंटमध्ये. थँक्यू.